तर अमेयच्या काळ्या जिभेची हिस्ट्री पुन्हा एकदा कंटिन्यू झालेली आहे. त्याने श्राप दिलेला, त्याच्याबद्दल वाईट साईड बोललेला रियान पराग ने काल परफॉर्म केलेले 90 रन्स त्यांनी केलेले. कसं वाटतं? पण तो आउट तसाच झाला जसा रियान पराग आउट होऊ शकतो त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. नाही, आय गेस तो बॉलचा स्पीड मध्ये खूप जास्ती होता. पण मग ते नो लुक शॉटच्या नादात तो गेला ना. नो लुक शॉट असा नव्हता, नो लुक शॉट होता तो, आउट झाला तो नो लुक शॉट होता प्रॉपर. मला त्याला बॉल दिसला नाही असं वाटलं, म्हणून नो लुक शॉट झाला असं मला वाटतं. ती पेसला जजच नाही करतात. नाही, पण कालची मॅच पुन्हा एकदा झालेली आहे. 200 रन मारलेले आहेत, 200 रन चेस सुद्धा झालेले आहेत. काय चाललंय? व्हिडिओ गेम चाललाय. येस, व्हिडिओ गेम चाललाय. काय तू मगाशी स्टॅट काय काढलास तो शोधू? हा, तर बेसिकली ह्या वर्षीचा स्टार्ट असा आहे, माझ्या मते गेल्या काही वर्षांचा असा आहे, पण ह्या वर्षी जास्त पाहिलंय मी की ह्या सीझन मध्ये एकूण 21 वेळा 200 रन क्रॉस झालेले आहेत पहिली बॅटिंग करताना, आणि त्यात 11 वेळा चेस झालेले आहेत आणि 10 वेळा नाही झाले, डिफेंड झालेले 50% आले. हा, म्हणजे 50च्या वर आहे. 50च्या आणि त्यातही असं होतं की एक पॉईंट आला होता मध्ये, मी जेव्हा ते स्टार्ट चेक करत होतो, 5 आणि 10 ह्याच्यात चालू होतं, रेशो मध्ये चालू होतं की 5 वेळा डिफेंड झाले होते, 10 वेळा डिफेंड झाले होते आणि 5 वेळा चेस झाले होते. पण शेवटी 6 वेळा जे काय घडलंय, शेवटी 6च्या 6 वेळा चेस झाले. सो मला ते आता ह्या पुढे मला वाटतं सगळे 200च्या वरचे स्कोर चेस होणार काय या सीझन मध्ये. आणि 200 इज न्यू 160 180 ते आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पण बोललोच आहे. पण मग माहित नाही, थोडी मजा निघून जाते गेम मधली असं मला वाटतं, जेन्युअनली वाटतं हे. म्हणजे आता बॅट वर्सेस बॅट राहिलेले, बॅट वर्सेस बॉल राहिलं, बॅट वर्सेस बॅट राहिलंय. हा, तेच म्हणते. आणि अजून एक कालच्या मॅच मध्ये मला गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली, ग्राउंडची साईज. जे काही ऍडव्हर्टिजमेंट आणि चिअर लिडर्स या सगळ्या गोष्टींना म्हणजे मला मान्य आहे आयपीएल इज ऑल अबाउट मनी नाव, आणि ते बीसीसीआय रन होते पूर्ण आयपीएल मुळे, पूर्ण आयसीसी वर रेव्हेन्यू वाढतो आयपीएल मुळे वगैरे, ते सगळं मान्य मला. बट आय थिंक गेम इज गेटिंग हॅम्पर्ड. साईज डू मॅटर. ग्राउंड छोटं असल्यामुळे ज्या पद्धतीने रन्स होत चाललेत, त्यामुळे एका पॉईंट नंतर मला वाटतं की क्रिकेटमध्ये कॉम्पिटिशन संपत चाललेली. सो T20 इज मोर ऑफ मार्केटेड एज बॅट्समन्स गेम, जे की आपण ह्या वर्ल्ड कपला पण बघितलं. पण माहित नाही ते वर्क होतंय, त्यामुळे पण कदाचित ते होतंय असं मला वाटतंय. कोणासाठी वर्क होतं? कारण की जे जेनेरिक पब्लिक आहे, जे असे हार्डकोर क्रिकेट, आम्हाला ते जेनेरिक पब्लिक नको आम्हाला. मग क्रिकेट गेम टिकणं मित्रा थोडं कठीण नको टिकू दे. अरे फुटबॉल मध्ये केले का चेंजेस? नाही केले ना. केले. काय केले? ईपीएल काय आहे हे तर लीग झालं खूप, पण फुटबॉलच्या फॉर्म मध्ये काही चेंज झाला नाही झालं. आजही 90 मिनिटाचा गेम तसाच्या तसाच आहे की आता असं आहे की थोडेफार फॉर्मेशन वगैरे चेंज झाले. पण फुटबॉल हा खूप पेसी गेम आहे ना, क्रिकेट इज नॉट दॅट पेसी. सो फुटबॉलमध्ये तुला जास्त चेंजेस करायची गरजच नाही लागणार, क्रिकेटमध्ये चेंजेस करायची गरज. मला 20 ओव्हरची मॅच पर्यंत पण ठीक आहे, पण आता हे जे अगदी केलंय ना 10 ओव्हर, तर मी तो गेमच नाही मानत, पण हे जे अगदी झालं की अगदीच बॅटिंग फ्रेंडली, जसं की वर्ल्ड कप झाला, म्हणजे जो 24 वर्ल्ड कप इंडिया जिंकली, ते जे म्हणतात की वर्ल्ड कप बघण्यात मजा आली होती. हे असंही असेल रिझन की आपण खूप वर्षांनी जिंकलो वगैरे सगळं, तर ते खरंही असेल. पण त्या वर्ल्ड कप त्या मॅचला तुला असं जेन्युइनली वाटत होतं त्या वर्ल्ड कपला की क्रिकेट काहीतरी घडतं, काहीतरी क्रिकेट बघायला मजा येते. या वर्षी झालं की इंडियाने सेमीफायनलला 256 मारले, इंग्लंडने ऑलमोस्ट चेस केले. त्या मॅचला इट वॉज जस्ट की एक मुवमेंट कोणीतरी लूज केली, जी इंग्लंडने त्या मुवमेंटला केली, ज्या पॉइंटला तो आउट झाला, बेथल आउट झाला. अदरवाईज ती मॅच इंग्लंड घेऊन गेली होती. सेम विथ फायनलला झालं की फायनलला पण इंडियाने काय टोटल टाकली होती, मग ती पण न्यूझीलंडने चेस केलीच असते असं मला वाटतं. सो मग एका पॉईंट मॅच अशी खूप, असं वाटतं मला की इट्स लाईक डेली सोप, की तू बाहेर टीव्हीला मध्ये गेल्यास तुला माहिती बाहेर काय होणार, तुला बाहेर इंटरेस्टिंग काहीतरी घडेल याची अपेक्षा नसते. म्हणजे आयपीएल मध्ये तरी आयपीएल मध्ये असं होतं, इव्हन त्या T20 वर्ल्ड कप झालं होतं. आता आजच मी एक इंस्टावर पोस्ट बघितली, ती बुमराच्या बाबतीत होती की थोड्या दिवसांनी आपल्याला कळेल की बुमरा आउट ऑफ फॉर्म नाहीये. इट्स जस्ट की बीसीसीआय क्रिकेट आणि बीसीसीआय आयपीएल ला प्रमोट करण्यासाठी खूप जास्त फ्लॅट विकेट बनवते, आणि मग जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेट खेळलं जाईल तेव्हा आयसीसीचे पिचेस असतील, आणि मग तेव्हा तुम्हाला कळेल की बुमरा खरोखर काय आहे. हा, पण आयसीसीचे पिचेस पण मला वाटतंय की बीसीसीआय ठरवते. ज्या वर्ल्ड कप फायनल काय घडलं होतं, फायनल सेमीफायनल बरं की बॅटिंग पिचेस होते. आणि कितीही काही म्हणा तुम्ही, काय म्हणतो कमर्शियल अँगल आणि सगळं, चांगलं क्रिकेट बघायला नेहमी मजा येते.
आता आयपीएलचं पण बघशील तर सगळ्यात थ्रिलिंग फायनल ज्या राहिलेल्या आहेत, 17ची फायनल असेल, 19ची फायनल असेल, त्या लो स्कोरिंग फायनल राहिलेल्या आहेत. इव्हन 2009ची असेल, 9ची तर खूप कमी 145 वगैरे टार्गेट होतं डेक्कन चार्जर्स आरसीबी, पण ते तर जुनं क्रिकेट झालं. पण 17-19 ह्या आता आत्ताच्या फायनल्स आहेत. सो त्या फायनल्स बघ, किंवा तू आता रिसेंटली आयपीएल कुठलीशी लो स्कोरिंग मॅच झालेली फायनल वगैरे, आता लास्ट फायनल कोण जिंकलं? लास्ट फायनल तर हे जिंकले, आरसीबी जिंकली. तिथं ठीकठाक स्कोर 190 180 स्कोर होता. 180 पण चांगला स्कोर आहे. अजून पण मॅच टफ व्हायला 180. पण आता प्रॉब्लेम काय होता, ते 180 पण तुझा इझिली चेस होणारा, खूप इझिली चेस होणारा स्कोर आहे. सो मला प्रॉब्लेम हाच वाटतोय की बॅटर्सची पॉवर एवढी वाढली आहे की बॉलर्सना काही कॉम्पिटिशनच उरली नाही. बॉलर्स जस्ट एकतर तुम्ही ग्राउंडची साईज वाढवा, हे माझं खूप आधीपासून मत आहे. जेव्हापासून गेल्या 1-2 वर्षापासून माझं मत आहे की कालच्या मॅच मला आपण बघितलं की बाउंड्री लाईनच्या बाहेर केवढी जागा होती. आणि सवाई मानसिंग वॉज व्हेरी ह्यूज स्टेडियम. आणि तुम्ही वाढवा ना 5 फूट. तुम्ही आता चेअर लिडरचा जो तुमचा जो हे असतो, काय म्हणतात, जो स्टेज असतो, त्याच्या पुढे पण त्यांच्या 10-15 फूट जागा आहे. सो ती जागा इंडियन साईज आपल्याला माहितीच आहे. ग्राउंडची 70 मीटर 75 मीटरची असते. मला 75 ते 80 मीटर हे खूप चांगली साईज वाटते ग्राउंडसाठी. राईट, 80 मीटर पण मी खूप म्हणतो. तुम्ही 75-77 पर्यंत गेला तरी ठीक आहे. बरोबर. पण कालचं ग्राउंड खूपच लहान वाटलं मला. एकतर ती बाहेरची जागा बघून माझं डोकं फिरतं. तुम्ही वापरा ती जागा, आय गेस. बरोबर, राईट. सो आय गेस आयसीसीने ह्यामध्ये ठरवलं पाहिजे. आयपीएल मध्ये आयसीसी नाही, ओव्हरऑल क्रिकेटमध्ये हा रूल आला पाहिजे की ग्राउंडची एक ठरलेली साईज असावी. बरोबर, की ऍटलीस्ट एवढं तरी असावं मिनिमम. करेक्ट. ते मग 60-65 वर यायला आता बॅटच्या एजेस आणि इन जनरल गेमच्या पद्धतीने इव्हॉल्व्ह झालाय. एक्झॅक्ट. बॅट्समन कुठली साईज, बॉल तुझे लवकर, बॉलची क्वालिटी तुझी डिक्रीज होतात. बॉल तुझे लवकर खराब होतात. बॉल जास्त वेळ नवीन नाही राहत. सो बॉलर्सला तेवढी स्विंग करायला हेल्प नाही राहत. या सगळ्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. पॉवर प्ले, पॉवर पहिल्या 6 ओव्हरला तुला 2च फिल्डर बाहेर ठेवायचा. सो नाहीच आहे काही बॉलरकडे खेळण्यासाठी. अनलेस अँड अंटिल तू बुमराह आहेस किंवा मग राशिद खान आहेस. करेक्ट, राईट. बुमराहला पण आता या सीझनला बघतोच आपण काय झालं. पण किंवा तू सुनील नारायण, सुनील नारायण इज एव्हरग्रीन आहे. त्याने परवा पण मागे पण त्याच्या सुपर ओव्हरला त्याची कमाल. सो आय गेस तू धोनी आहेस, मग तू बॉलिंगला जाणार नाहीस ना. सो तू वाचशील प्युअर विराट कोहली आहेस, प्युअर हिटर, किंवा तू विराट कोहली आहेस, किंवा तू रोहित शर्मा आहेस. हा, तर कालच्या मॅचवर येऊया. खूप झाली आता. काल आमचा आलेला आहे विजय स्टार्क. मी काल त्या मीम्स बघितल्या होत्या, मी सांगितलं तसं की ते काय ते पॅट कमिन्सचं गाणं होतं ना, तार घेतो कोण असं काहीतरी, काय फुल स्वॅग वाला गाणं, पॅट कमिन्सला वापरायचे. ते स्टार्कला होतं. और आणि समोर डायलॉग होता, सुना कोई 15 साल का बच्चा किसी को सिरियसली नहीं ले रहा, मैं आ रहा हूँ. खरं तो एन्काउंटर झालाच. सूर्यवंशीची विकेट जॅमिसनने घेतली आणि त्याआधी जयस्वालने पहिल्याच बॉलला 6 टाकलाय. कडक मारला तो. पण त्यानंतर मग स्टार्कने फुल टॉस टाकला पेसने त्याच्या, आणि मग तो जयस्वालला हँडल नाही करता आला. इज इट कमिंग स्लो, त्याने विचारलं इज इट कमिंग स्लो. तर मग त्यानंतर मग इव्हन सूर्यवंशीचा पण सेंटर, त्याने पण पहिला की दुसऱ्या बॉलला त्याला एक्स्ट्रा ड्राईव्ह मारला, कडक मस्त मारला. आणि तो पण मग तिथे पुढच्या बॉलला पुन्हा तो पेसवरच बीट झाला. त्याचा पाय आलाच नाही बॉल पर्यंत, आणि बॅट पण वेळेत खाली आली नाही, छोटा पडला त्याचा. सो आय गेस थोडा तो तिथे लोक आता त्या गोष्टीकडे बघतील की ह्याचा पाय हलत नाहीये. जर पेस आला खूप जास्त तर ह्याचा पाय हलत नाही, ते थोडं एक्सपोज होऊ शकतात. हे अश्विनांना खूप क्लिअरली सांगतील की वैभव सूर्यवंशी त्याला आउट करण्याचा मार्ग शोधून काढतील अश्विनांना. सो माझ्या मते थोडं आता ते एक्सपोज होईल त्याची टेक्निक, की कुठे हा फसू शकतो वगैरे. कारण की लास्ट टू लास्ट मॅचला आय गेस की तो लवकर आउट झालेला. बरोबर. मग एक तर त्याने 100 वगैरे मारलेत किंवा 70-80 केल्या, किंवा तो अगदीच लवकर आउट झाला. आणि मग त्यानंतर मग ध्रुव जुरेल आणि रियान पराग आले. बरोबर. दोघांनी पण कडक टाकल्या पार्टनरशिप. जसं हा ओपनिंगला बोलला की आमच्या दोघांच्या काळ्या जिभेमुळे. हा ठीक आहे, माझी पण असेल. पण रियान परागने काल त्याचा मेटल प्रूव्ह केलेला आहे. आणि तुला माहिती आहे त्याची बॅटिंग खूप कमी वेळा चांगला खेळतो. एक्झॅक्टली, माझा प्रॉब्लेम आहे. पण तो जेव्हा खेळतो ही इज व्हेरी प्लीजिंग टू दी आय. आणि त्याची बॅटिंग खरंच बघायला मजा येते. तो ज्या पद्धतीने ट्रॅक करतो ना शॉट्स काही स्पिनर्सचे वगैरे, ते खूपच. आणि त्याने टेक्निक चेंज केले गेल्या 2 वर्षात, त्याची खेळाची टेक्निक चेंज केली. तो झटके शॉट जे मारतो माहिती आहे, खचखच मारतो, ते जाम भारी मारतो तो. खचखच मारतो हे जरा वेगळं साऊंड करतो, पण ठीक आहे. तो ऍक्च्युअली हेलिकॉप्टर शॉट साठी तू माईक मध्ये बोल म्हणजे लोकांना ऐकू जाईल. तो हेलिकॉप्टर शॉट साठी खूप चांगला प्लेअर. त्याचा जो काही
त्याची काही ग्रीप आहे. अजून पण तू असा बोलतोयस. अरे हे काय बरोबर आहे, तुला त्या अँगल दिसत नाही, मी बरोबर बोलतो. ठीक आहे, अँगल मॅटर्स. हा, तर रियान परागने काल 90 मारलेत 50 बॉल मध्ये, 5 6 आणि 8 चांगला खेळला आणि त्याचे शॉट्स खूप क्लीन होते आणि त्याने 2-3 काल ड्राईव्ह. या सगळ्या गोष्टींमध्ये कालचा पिच खूप जास्त महत्वाचं प्ले करत होता. बॉल खूप चांगला बॅटवर होता. मी काल खूप दिवसांनी अशी बॅटिंग बघितली जी क्लीन होती लोकांची, म्हणजे जे चांगले खेळून गेले, खूप क्लीन स्ट्रायकिंग झाली काल. बरोबर. आणि स्पेशली काल त्याने 2-3 अक्षर पटेलला ड्राईव्हचे 6 मारले आणि ते थोडं त्याच्या बॅटिंग बद्दल सांगून जातं असं मला वाटतंय की त्याच्याकडे खरंच चांगलं पोटेन्शियल आहे, एक चांगला बॅटर व्हायचं. इट्स जस्ट दॅट ही नीड्स टू प्ले मोर क्रिकेट वेल. अच्छा, बाय द वे ही एक कॉन्ट्रोवर्सी आहे, मी ऑब्व्हियसली सोशल मीडियावरतीच पाहिलंय, इन्स्टावरती कोणीतरी सौरभ पंत वगैरे कोणीतरी केलं होतं, जे की ऍक्च्युअली खूप व्हॅलिड वाटतं मला. आपण सगळेच म्हणतो की तो वशिला आहे. कोण? रियान पराग. त्याच्याबद्दल आहेत माहिती तुला की तो आसामच्या कोणाचा तरी कोणतरी आहे जो राजस्थान क्रिकेटमध्ये रॉयल्स मध्ये स्टेक होल्ड करतो, जे काय असेल ते, आणि त्याचा काहीतरी मित्र आहे का काहीतरी असं काहीतरी. पण मला असं वाटतं की असेल, पण त्याच्याकडे एक सर्टन अमाऊंट ऑफ टॅलेंट आहे, कारण जर नुसतं असतं तर मग एवढे 2-3 वर्ष नसतं, तर मग अर्जुन तेंडुलकर कधी एवढा बाहेर नसता बसला. खरंच क्रिकेटमध्ये हे एवढं थोडंफार करत असणार काम, इंटरव्ह्यू घेत असणार, बट टू सर्व्हाइव्ह इन क्रिकेट ऑब्व्हियसली यू नीड. ऑब्व्हियसली ते आता बॉलिवूड मध्ये तसं म्हणतात की यू कॅन गेट, बॉलिवूड मध्ये कोणीही चालू शकतो नाही, पण तुम्हाला तुमची पहिली फिल्म मिळेल तुम्हाला, पण त्याच्यानंतर तुम्हाला वशिला नाही चालणार जर तुमची. बरोबर. तुझं हे बरोबर आहे, पण मला असं वाटतं की बॉलिवूड किंवा हे आणि क्रिकेट हे कम्पेअर नाही होऊ शकत. पण मी तुला तेच म्हणतोय, तुझा जर वशिला असेल किंवा तुझा नेपोटिझम इन्व्हॉल्ड असेल तर तुला स्टेज मिळू शकतो. त्या स्टेजवर येऊन परफॉर्म कसं करायचं हे तुलाच कळलं पाहिजे, त्यानंतरच तुला पुढचा मोठा स्टेज मिळेल, नंतर नाही तर नाही मिळेल. करेक्ट. सो रियान परागकडे काहीतरी आहे ऑब्व्हियसली. मी जरी त्याला किती क्रिटिसाइज केलं तरी काल त्याने जी इनिंग केली, पण आता तीच भीती की पुन्हा मग तो 10 इनिंग नाही खेळणार, मग परत आपण त्याला क्रिटिसाइज करणार. yesterday he whipped them all bowlers, wiped them all, you know, he vaporized the bowlers. त्याने काय चोपडा हिंदी मध्ये आणि हा इंग्लिश नको, नाही सहन होत. त्याने काय ड्रॅग केलंय का बॉलर्सना. नाउ यू गेटिंग इट. ठीक आहे, कळलं मला. आय एम चुझिंग टू नको त्या गोष्टींवरती त्याला बोलायचं असतं. असं बोल. फेरेराने काल खूप चांगली बॅटिंग केली. दिनुवन फेरेराने भाई 47 मारले 14 बॉल मध्ये, त्यात त्याचे 6 6 आहेत आणि पुन्हा तो खेळून गेला, ते पण क्लीन स्ट्राईक होती, खूप क्लीन स्ट्राईक केली त्याने. आणि तो त्याच्या हाईटच्या मानाने ज्या पद्धतीने जितक्या लगेच तो बॉलच्या खाली येतो, मला प्रॉपर त्याच्याकडनं क्लासांची वाईब येते. आणि तो पण आफ्रिकेचाच आहे. आणि त्याने काल ते स्टार्कला त्याने 1-2 छगे मारले, समोर मारले 6, ते बघून मला वाटलं. इव्हन शेवटची ओव्हर कोणी टाकले राजस्थानमधनं नाही, सॉरी, दिल्लीमधनं शेवटची ओव्हर नटराजनने टाकली माझ्यामध्ये, त्याला पण त्याने ज्या प्रकारे उचलला. सो मला वाटतं की ओव्हरऑल डिनोवन फरेरा इज नेक्स्ट हेनरिच क्लासन असं मला वाटतं. जो इंटरनॅशनल खेळ होपफुली जास्त थोडाफार तो इंटरनॅशनल खेळला पण चांगलं, पण यार इंटरनॅशनल कमी नाही व्हायला पाहिजे असं मला खूप मनापासून खरं, की क्रिकेटचा कोर तोच आहे शेवटी. बरोबर. एक क्लब कल्चर वगैरे फुटबॉलचेच आहे. आम्हाला इंटरनॅशनल क्रिकेट हवं. आम्हाला इंडिया वर्सेस पाकिस्तान बघायचं, आम्हाला ती सिरीज बघायची. काय ते एक नंबर 1 ची टीम असते ती वर्सेस वर्ल्ड 11, आम्हाला ती एक मॅच. आम्हाला आफ्रो एशिया सिरीज बघायची, जी टीम नंबर 1 असेल ती. आणि त्यानंतर आम्हाला ऑस्ट्रेलिया वर्सेस वर्ल्ड 11 बघायची आम्हाला. बरोबर. त्यानंतर आम्हाला ती एक सिरीज बघायची. खूप मोठा प्लॅन होता की ज्या टीम ज्या देश ब्रिटिश रूल अंडर राहिले ते अगेन्स्ट इंग्लंड, मला ती सिरीज बघायची. कुठे होणार आहे ती सिरीज ती मला बघायची. कडक होती, माहिती अशी आयडिया. त्याचं काहीतरी प्लॅनिंग पण होतं. 27 मध्ये ती होणार होती का 26 मध्ये होणार होती. अच्छा, पण हे खूप रिग्रेसिव्ह असं नाही वाटत, प्रोग्रेसिव्ह असण्याची पाहिजे. त्यानंतर त्यांच्या तोंडावरती मारा फेकून सगळं. तर ती एक सिरीज आहे तिच्या मला इंटरेस्ट आहे ती बघण्यात. म्हणजे आता इंडिया पाकिस्तानचे प्लेयर्स खेळणार, बांगलादेशचे प्लेअर खेळणार, इंडिया पाकिस्तान त्या टीम मध्ये असणार आहे. एक्झॅक्टली, इंडिया पाकिस्तानचे प्लेअर एकत्र खेळणार. सो ते सगळं आहे. सो त्या सिरीज आम्हाला बघायच्या. आम्हाला फक्त IPL नकोय. आपण तिथे का पोहोचलो, पण ठीक आहे. असो, पुढच्या इनिंग वर जाऊया. आता 225 होते, जे की 1-2 वर्षात आपण म्हटलं असतं बाई मॅच संपली इकडे, पण ह्या वर्षी आपण तसं म्हणत नाही. इथे 270 झाले तरी मॅच नसते संपलेली. आता या वर्षी आपल्याला वाटतं आता हिने 225 हरणार, हे मॅच बंद. त्या दिवशी एक मीम आलेला, मुंबईने किती मारले लास्ट, 244. एक मीम मध्ये लिहिलेलं की, मी म्हटलं होतं पाहिजे की मुंबई हरणार आहे. मीम मध्ये लिहिलेलं की जहाँ पे मुंबई इंडियंस ने 244 मार दिया उधर ही मुझे लगा ये 300 का पिच है.
कारण मुंबईने डॉट बॉल्स खूप खेळले होते. लाईक कडक लोकांचं जे काही चालू आहे. Yes, त्यानंतर दिल्लीच्या बॅटिंगवर येऊया. ऑब्व्हियसली दिल्लीने खूप चांगली बॅटिंग केली ऑब्व्हियसली. आणि काल अजून एका माणसाचा कमबॅक झालेला मित्र. कोण? एनी केसेस कोण? जतीन सप्रू. काल जतीन सप्रू केम बॅक टू द हिंदी कमेंट्री अगेन. अच्छा, तो नव्हता का एवढे दिवस? हा, तेव्हा झेलत होते लोक. आणि मग काल त्याने आल्या आल्या बिशपची एक हिंदी व्हर्जन एक स्टोरी सांगितली. प्रथम निसंका काल कडक बॅटिंग करत होता आणि प्रथम निसंका ज्या पद्धतीने बॉल पुल करतोय, ही इज व्हेरी अंडररेटेड आय गेस. आणि तो गॅप मध्ये तर भारी टाकतो. पण तो आहेच अंडररेटेड. आपण खूप आधी पण हे बोलून झालो की तो श्रीलंकेचा लेजंड बनून जाऊ शकतो तर श्रीलंका इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चांगले खेळत राहील आणि त्याच्यामुळेच ती चांगलं करेल. करेक्ट. आणि कुशल मेंडिस इव्हन कुशल परेरा माझ्या मते टेस्ट मधला वन ऑफ द फायनेस्ट नॉक्स आहे. माझ्या मते टेस्ट मध्ये बेन स्टोक्सची लोक खूप वर रेट करतात, पण मी त्याच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कुशल परेराने आफ्रिकेला बरोबर. हा सॉरी आपण तिथे का श्रीलंकन क्रिकेट अचानक आपण क्रिकेटचं भलं कसं व्हावं याबद्दल बोलायला लागतं. ठीक आहे. हा, सो प्रथम निसंगाने वरून 33 बॉल 62 त्याने सुरुवात जी केलेली ना भाई अफलातून. राहुल त्यामुळे वेळ घेतला. राहुल एका पॉइंटला 18 बॉल 24 वर खेळत होता आणि निसंगा 30 बॉल 61. राईट 33 बॉल 62 करून आउट झाला. राहुलने पण 40 बॉल 70 मारले. राहुल यावेळेस वेगळंच फ्लुएंटली घेतोय आयपीएल ला. करेक्ट. ते काय आपण बोलत होतो की स्लो वगैरे ते सगळं आपल्या काळ्या जीवेचे पुन्हा जादू चालली आहे मित्र. तो 1-2 मॅच मध्ये स्लो खेळला होता, पण बाकी अदरवाईज त्याची ती 152 इनिंग. करेक्ट आहे. त्या इनिंगला त्याने ब्रँडन मॅकलम, क्रिस गेल सगळ्यांचे रेकॉर्ड तोडले असते, पण त्याने नाही तोडले कारण त्याने राणाला स्ट्राईक दिली. पण ठीक आहे. नंतर पण अच्छा, राहुलची बॅटिंग आणि तुला निसंगाबद्दल अजून काही बोलायचं? काय निसंगा तर अंडररेटेड आहे. तर निसंगा खरंच फ्लो त्याचा खूप चांगला आहे. काल त्याने लेग साईडला जे शॉट मारलेत ना ते पुल बोलला असते तू, आणि इव्हन मिड विकेट वरून पण त्याने काय काय खेचले शॉट कडक होते. म्हणजे मला बघायला लिटरली मजा येत होती. आणि त्याचं मला एक वाटतं ना की तो टेम्पो स्लो नाही करत मॅचचा. त्याच्या बॅटिंग मध्ये तो स्लो नाही करत. बरोबर. तो खेळत राहतो, तो एका रिदम मध्ये खेळत राहतो आणि त्याचा फायदा राहुलला खूप झाला. राहुलने काल थोडासा वेळ घेतला आणि एक जाणवलं मला की रवी बिश्नोईची जी बॉलिंग आहे, रवी बिश्नोई त्या अंडर 19 वर्ल्ड कपचा पार्ट होता ज्यात जयस्वाल होता माझ्या मते आय गेस. आणि तेव्हा ही वॉज द काय म्हणतो मॅन टू लुक आउट फॉर होतं की भाई हा आहे की आता गुगली जाम भारी आहे, पेस चांगली आहे. आय गेस रवी बिश्नोईचा प्रॉब्लेम होता त्याला इंटरनॅशनल क्रिकेटला तेवढा चान्स मिळत नाहीये, त्यामुळे ही जी काही विंडो मिळते त्यातच तो आपल्याला दिसतो. तो डोमेस्टिक मध्ये पण चांगलाच करतो, पण तो मला वाटतं की तो बॉलर म्हणून जरा खराब होत चाललाय कारण तो लेग स्पिन टाकतच नाहीये, फक्त गुगलीवर खेळतो. तो गुगली पण टाकत आहे. काल त्याने एक ओव्हर टाकली आहे, राहुलने एक ओव्हर त्याला खूप चार्ज केला, त्याच्या आधी त्याने एक ओव्हर टाकली ज्यात त्याने पहिला बॉल 107, दुसरा 106, तिसरा 106, चौथा बॉल त्याने परत टाकला. हे बोलले आपले कमेंटेटर्स बोलले हा बॉल त्याने स्लो टाकला, तो 108 होता. आणि काल त्याने ह्याच स्पीडला बॉलिंग केली पहिलीवर. तर पहिल्यावर राहुलने वेळ घेतला. पिच एवढं फ्लॅट होतं कालचं की तुला स्पिनला एकतर काही स्कोप नव्हता. पण तू हे कधी चहलला करताना नाही बघत. असू शकतं. राईट. थोडं तरी तुझ्या चहल पण 90-95 अप करतोच बॉलिंग, पण तो स्पिन ट्राय करतो असं माझं म्हणणं आहे खूप. आणि तो देतो फ्लाईट बऱ्यापैकी. म्हणजे तो राजस्थान मधनं खेळलाय ना आधी, सवाई मानसिंगवर तो खेळलाय. त्याने मुंबई काहीतरीच फ्लॅट होतं, म्हणजे बॅटवर एवढा क्लीन बॉल येत होता ना. पण त्यात तुझं अजून फास्ट टाकत राहशील तर मग फायदा काय. म्हणजे जसं की मला वाटतं ते डीसी होतं ना बॅट्समन ऍज अ स्पिनर तुझं फास्ट बॉल करतो. काल झाला तर नाही. तर काल एक अशी ओव्हर त्याची पहिली त्याने 10 रन्स वगैरे काहीतरी काढले. राहुलने लास्ट बॉलला काहीतरी 4 का काहीतरी मारला. पण त्याच्या सेकंड ओव्हरला राहुल जे रेडी होता, राहुल लिटरली असं वाटतं की हार्दिक पांड्याला खेळतोय. म्हणजे तो लिटरली एवढा फास्ट खेळत होता आणि त्याने 2-3 छक्के मारले, 22 रन झाले. पण मला वाटतं की रवी बिश्नोई नीड्स टू रिडिस्कवर हिमसेल्फ ॲज अ बॉलर माझ्या मते, कारण त्याला लखनौने काढलं होतं दिग्वेश राठीसाठी. सो गोयंका बरोबर नाही प्रूव्ह झाला पाहिजे. राईट. तर हा रवी बिश्नोई मला एक खूप चांगला बॉलर वाटतो आणि मला खूप त्याकडे खूप अपेक्षा आहे, पण तो नाही झाला. पण ते आता बॉलर्सच्या अगेन्स्टच एवढे रूल्स झालेत ना, सो यू डोंट हॅव एनी चॉईस की तुला तुझी ऑर्थोडॉक्स बॉलिंग टाकायला मिळेल. बरोबर. अंटिल युअर बुमराह और वरुण चक्रवर्ती त्यांच्याकडे काहीतरी मिस्ट्री आहे किंवा त्यांच्याकडे टॅलेंटच, म्हणजे असं नाही म्हणत की बिश्नोईकडे टॅलेंट नाहीये, पण एक्सेप्शनल आहेत ना रवी बिश्नोई, एक्सेप्शनल होता बिश्नोई सॉरी बुमराह, वरुण चक्रवर्ती, सुनील नरीन, राशिद खान, हे लोक A+ टियर मध्ये. बरोबर. पण तू बघ ना ह्याच अख्ख्या सर्कलमध्ये आज युजवेंद्र चहल आयपीएलचा हायएस्ट विकेट टेकर आहे. सो कुठेतरी त्याने त्याच्या क्लासिक बॉलिंग वरती विश्वास ठेवला ना, सो ते ऑलवेज मॅटर करतं. इव्हन कुलदीपला पण तू बघ, कुलदीप मारतात पण कुलदीप विकेट घेऊन जातो. आणि कुलदीपने ते चाय नाही म्हणतात, ते कधी त्याला नव्हतंच करायचं, पण त्याने कधी त्याची स्पिन बॉलिंग कॉम्प्रोमाइज नाही केली थ्रू आउट. त्याला मोईन अलीने 4 6 मारले, तो रडला, त्याने बॉलिंग नाईट रायडर्स
खरंय. सो आय गेस स्टिक टू द बेसिक्स. येस ऑलवेज. नितीश राणा पण चांगला खेळून गेला. 17 बॉल 33 खेळून गेला. काल पण एक काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली वाटतं. कसली? विकेट वरून की 4 वरून मला आठवत नाही एक्झॅक्टली आता. मॅच बघताना मला ती लक्षात आली पण मला आता विसरलो. तू आरसीबीच्या मॅचचा नाही म्हणत नाही कालच म्हणतो. काहीतरी झालं की हे थोडं नॉट आउट होतं. आठवत नाही मला एक्झॅक्ट की नॉट आउट होता, आउट दिला, आउट होता, नॉट होता, असं काहीतरी होतं. पण झालं काहीतरी काल. सो नितीश राणा खाली येऊन 17 बॉल 33 मारले आणि त्याच्यानंतर मग स्टब्सने मग 11 बॉल 18 आणि मग खाली आशुतोष शर्मा खेळला बऱ्याच दिवसांनी. 15 बॉल 25 मारले. त्याने खूप दिवसांनी चांगला नाव त्याला. सो ओव्हरऑल जर तू कालची मॅच बघशील आणि काल दिल्ली तुला असं एकाही पॉइंटला नाही वाटलं की ही टीम स्ट्रगल करते चेस करताना. म्हणजे इट वॉज व्हेरी क्लिनिकल चेस. म्हणजे जे एका पॉइंटला 170 रनचं चेस करताना टीम सारे ना क्लिनिकल जायचे की वरनं असं खेळायचं तसं खेळायचं आणि व्यवस्थित घेऊन जायचं. तेवढ्या इझिली काल ते 225 रन्स घेऊन गेले. काल जर तू बॉलिंग बघशील आरआरची तर कोणालाच म्हणजे सोडलं नाहीये डीसीने. सगळ्यांनाच मारलंय. त्यांचा सगळ्यात कमी इकॉनॉमी रेट असलेला बॉलर तुषार देशपांडे 9.5. त्याला पण शेवटच्या ओव्हरला मारलं. सो सगळ्यांनाच मारलंय. 11ची इकॉनॉमी आहे आर्चरची, 13ची नांद्रे बर्गरची आहे. त्यानंतर मग ब्रिजेश शर्मा आय गेस ब्रिजेश शर्माला ड्रॉप करतील नेक्स्ट मॅच असं वाटतं. माहिती नाही पण तो जरा आहे प्रॉमिसिंग आहे. पण 2-3 मॅच गेले तो विकेट नाही काढत पण तो ऍटलीस्ट एक टप्पा पकडतो किंवा काय म्हणतो थोडं तो असं कम्पॅरिझन नाही पण अंशुल कंबोज सारखा तो तिकडे. तो रोल तो सरळ प्ले करतो. कारण माझ्यामध्ये त्याच्यावरती जास्त विश्वास आहे त्यांना रादर दॅन तुषार देशपांडे, नांद्रे बर्गर. तुषार देशपांडेला थाला सवार आहे. तुषार देशपांडे, पती राणा. बरोबर. आणि काल देशपांडेने शेवटची ओव्हर जी केली तो त्याने ऑफ साईडचा बाहेरचा एक टप्पा पकडला होता. 4 ओव्हर 38 म्हणजे ठीक आहे. त्याने चांगली बॉलिंग केली ऍक्च्युअली 3 ओव्हरमध्ये. त्याला शेवटच्या ओव्हरला आणलं ते तिकडचे वाईड यॉर्कर टाकायला. पण मग त्याने 2-3 चांगले टाकले. मग त्याने चौथा फुल टॉस दिला पायाजवळ स्टब्सने छगावरून ती मॅच संपली तिकडे. सो पुन्हा तेच झालेलं. 200 रन झाले, चेस झालं. यार किती दिवस बघायचं आम्ही अजून. आणि एक बॉलर म्हणून अम्याचा आत्मा जो अतृप्त फिरतोय या रूम मध्ये. तू आरसीबीची पण बॉलिंग बघशील तर त्यांच्यामध्ये पण सगळ्यात कमी इकॉनॉमी रेट 9.8चा आहे अक्षर पटेल. बाकीच्यांना मिचेल स्टार्कला 10च्या इकॉनॉमीने शेवटच्या बॉलर. पण इकॉनॉमी जर तू बघशील कायल जेमिसनला 12च्या इकॉनॉमीने मारलाय. नंतर कुलदीप यादवला 10. नंतर मग नटराजनला 13. करेक्ट आय गेस. पण मला वाटतं की काही बॉलर्स अगेन्स्ट एक ओव्हर असे येतात जे तुझा अख्खा इकॉनॉमी घेऊन जातात. की कुलदीपला शेवटच्या त्याच्या काहीतरी ओव्हरला 3 का 4 6 आले. अदर त्याने खूप चांगली बॉलिंग केली होती. राईट. म्हणजे जर तुला 3 ओव्हरला जर तू 20 रनच दिली असती आणि शेवटच्या ओव्हरला पण तुला 20 रन पडले तर मग ठीक आहे. मला वाटतं तू इकॉनॉमी खराब होते पण ठीक आहे तू बरी बॉलिंग केली. जसं की मी बिष्णूचं हे नाही म्हणणार. बिष्णूला पहिल्याला दुसऱ्याला 22 काहीतरी रन्स पडले कसं काहीतरी आलं. सो मग अशा तू वाईटच बॉलिंग केलीस. तेच राईट. सो आय गेस बीसीसीआय नीड्स टू टेक अ कॉल की आपण किती वाहवत जायचंय 6 आणि 4. आता मला वाटतं की आता तू कदाचित बॅटिंग कन्स्टंट नाही करू शकत पण तू थोडे जसं तू म्हणा थोडे काही नियम तू बॉलिंग साठी काढू शकतोस की जे बॉलिंगला फेवर करतील. जसं की तू म्हणतोस मोठं करा किंवा जे काय असेल ते. आय गेस जर माहित ना तर हे खूप फारफेच्ड वाटतं मला हा नियम. पण जर दोन्ही साईडने नवीन बॉल आले पूर्ण 10 ओव्हरचाच एक बॉल राहील. सो तुझे बॉलर्स कधीही इन राहतात गेम मध्ये. पण मग 10 ओव्हरचा बॉल तसे राहिले तर मग बॉल सॉफ्ट होत नाही. तुला शेवटपर्यंत मार पण पडूच शकतो तेवढं. कारण पहिल्या 4 ओव्हरच्याच असतात जे 6 ओव्हरच्या त्यानंतर बॉल स्विंग बंद होतो व्हाईट बॉल तरी बऱ्यापैकी. राईट. सो आय गेस ग्राउंड मोठे करणं पॉवर प्ले साठी थोडा वेगळा नियम आणि साईज डू मॅटर. या येस. किती वेळा एकच टाकणार. किती चांगली बॅटिंग होते यासाठी साईज मॅटर करतो. खरं. सो येस बीसीसीआय ला काय कॉल घ्यायला हवे ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. 200 रन्स जे काही चेस होत आहेत इझिली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय. तुम्हाला वाटतं आयपीएल इंटरेस्टिंग चालली आहे बोरिंग चालली आहे. माझ्या मते इट्स वन ऑफ दी बोरिंग सीझन्स ऑफ आयपीएल जितके मी पाहिले. सो ते सगळं तुम्हाला त्याबद्दल सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.